अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड बीड मार्गावरील सौताडा घाटात वनविभाग, सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी आणि जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला। यावेळी विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून वृक्ष लागवड आणि त्यांच्या संगोपनाचा संदेश देण्यात आला। या प्रसंगी तहसीलदार गणेश माळी यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांच्या समाजसेवेच्या कार्याचे आणि विशेषतः त्यांच्या वृक्षप्रेमाचं कौतुक केलं। कोठारी यांच्या प्रयत्नांना त्यांनी धन्यवाद दिले। या कार्यक्रमात वन विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते, ज्यांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला। आज वन विभाग आणि कोठारी प्रतिष्ठान जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान वन विभाग मार्फत हा कार्यक्रम घेत असतो। आज घेतलेला आहे। आज विशेष म्हणजे डॉक्टर डे पण आहे, तसेच आमच्या एक मित्राचा वाढदिवस आणि माझ्या पण लग्नाचा वाढदिवस आहे। त्या निमित्ताने आज सगळ्यांना इथे जेवणाची व्यवस्था ठेवलेली आहे। कृपया जेवण केल्याशिवाय कुठे जाऊ नये। आतापर्यंत आम्ही 14,000 झाड लावले आहेत। या महिन्यात आम्ही 500 झाड लावण्याचा बेतात आहोत आणि लावणारच आहेत। दरवर्षीप्रमाणे आजही या ठिकाणी सौताडा घाटामध्ये जे आपलं पर्यटन केंद्र आहे या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम संजयजी कोठारी साहेब यांनी दरवर्षीप्रमाणे केलेला आहे। आजही आम्हाला सर्वांना बोलवलेलं आहे। इथं पूजा आपण वृक्षाची पहिल्यांदाच बघतो आहोत। देवाची पूजा करतो, परंतु कोठारी साहेब वृक्षाची पूजा विधिवत करून वृक्षारोपण दरवर्षीप्रमाणे केलं जात आहे। हेच सातत्य त्यांच्या कार्यामध्ये राहू। इतरही त्यांच्या समाजकार्यासाठी मी प्रशासनाच्या वतीनं शुभेच्छा देतो। धन्यवाद। कारण वृक्षारोपण नुसत्या वृक्षारोपणावर अवलंबून नाही, तर ते माझ्या माहितीप्रमाणे 25-30 वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम करतो आणि मी त्यांच्याबरोबरच असतो शक्यतो प्रत्येक वर्षी। आणि नुसत्या ह्या वृक्षारोपणावर न राहता त्यांनी वन्यजीवाचं, वन्य पक्षी असो प्राणी असो यांना पण फार मोठं, काही प्राण्यांना काही पक्ष्यांना जीवदान दिलेलं आहे। जीवदान देत असताना काही सगळ्यात जीवदान दिलं असं नाही, तर काही प्राणी इथं मृत्युमुखी सुद्धा पाळले। तर तिथं आम्ही स्वतः इथं येऊन, स्वतः कोठारी शेठ येऊन आम्ही यांना तिथं अगदी आपण माणसाला जसं अग्निडाग देतो, अंत्यसंस्कार करतो, त्या पद्धतीने ह्याच घाटात आम्ही त्यांचे अंतिम संस्कार केलेले आहेत। आणि पक्षी प्राणी झाले तर त्यांना बी आर्थिक झळ बऱ्याच वेळ बसलेली, कारण जे पक्षी प्राण्याला जे आम्ही पिंजरे नेलेले त्यांचे अजूनपर्यंत त्यांना परत ते आलेले नाहीत। त्याच्यामुळं हे उपक्रम ते सातत्याने राबवून आणि कुठं ॲक्सिडेंट झाला, कुठं काय झालं, माणूस कुठं पडला, तर ते सातत्याने त्यांच्या स्वतःच्या रुग्णालयातून येतात। तर हा कार्यक्रम आणि हे उपक्रम खरोखर आपल्या तालुक्यातल्या लोकांनी अनुभवले पाहिजेत आणि त्या वाटचालीने थोडं चाललं पाहिजे अशी इच्छा व्यक्त करतो आणि या कार्यक्रमात शुभेच्छा देतो। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, जामखेड, अहिल्यानगर।